सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवलं। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गोंधळ। दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली आणि सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत उचलून नेलं। कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंचा आरोप, हे दिल्ली पोलीस नाहीत तर आरएसएसचे गुंड आहेत, दिपकेंची टीका। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर वांगचुक यांना रुग्णालयात नेलं। दिल्ली पोलिसांची माहिती, आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, दिल्ली पोलिसांचा आरोप। अभिजित दिपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर दिपके आक्रमक, जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार रामरक्षा पठण। रामनगरमधील राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाचं आयोजन। आधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा आणि मग एनडीएमध्ये सामील व्हा, भाजपनं संदेश दिल्याची सूत्रांची माहिती। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रात एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती। तिरुपती देवस्थानच्या लाडूनंतर माहूरच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग मिळवणारा तांबूल हा देशातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद। तांबूल प्रसाद अन्नपचनासाठी उपयुक्त। राज्यभरातील आरोग्य सेवा सोमवारी 24 तासासाठी बंद। डोंबिवलीमधील डॉक्टर्सच्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद। दोषींवर कठोर कारवाईसह कायद्यात सुधारणा करण्याची मागणी। एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता। भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द। भाडेवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यामध्ये अंड्यांचे दर गगनाला भिडले। अंड्यांचा दर प्रति नग 8 ते 10 रुपये तर तीव्र उष्णतेमुळे 15% कोंबड्या दगावल्यानं अंडी उत्पादनामध्ये सुद्धा घट। कोंबडी खाद्याच्या वाढत्या दरांचा उत्पादन खर्चावर परिणाम। राज्यभरामध्ये आजपासून तुरळक पावसाचा अंदाज। 18 ते 23 जुलै दरम्यान पावसाची शक्यता। कोकणामध्ये पावसाचा जोर, उर्वरित भागांमध्ये बरसणार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। कोल्हापूरमधील शिंगणापूर बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिंगणापूर बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली। शिंगणापूर ते चिखली वाहतूक पुन्हा बंद। धावत्या मेल एक्सप्रेस समोर जीवघेणा स्टंट। समोरून मेल एक्सप्रेस येत असताना सुद्धा लोकलच्या दरवाजातून थेट रुळावर उतरून स्टंट। वसई रेल्वे स्थानकातील प्रकार। एसआयआर प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। अतिरिक्त 10 दिवसांचा कालावधी मिळाल्यानं मतदार यादी पडताळणीसाठी प्रशासनाला अतिरिक्त वेळ मिळणार। मेक्सिकोमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप। त्सुनामीचा धोका वाढला। 10 लाख नागरिकांसाठी अलर्टही जारी। शेजारील देशांमध्ये सुद्धा जाणवले भूकंपाचे धक्के।